नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या गाळात आहे हे आता भारतामधल्या शेंबड्या पोराला देखील माहिती आहे. आणि काय म्हणतात ना, हँड टू माउथ म्हणतात तशी यांची अवस्था आहे. म्हणजे 1-2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहे, आठवत असतील तुम्हाला. तर पिठाचं पोतं घेऊन ट्रक शहरामध्ये येतोय, तो बाहेरच लुटून एक एक पोती घेऊन लोक घरी जाताना दिसत होते. कारण काय, तर पोटात आग आणि साधं गव्हाचं पीठ सुद्धा त्यांच्या नशिबी नव्हतं. या सगळ्या अवस्थेमधून त्यांना बाहेर काढायचं म्हणून IMF कर्ज द्यायचं ठरलं. IMF कर्ज म्हणजे गळ्यावरचं जोखड असतं, मानेवरचं जोखड असतं. कारण मला IMF सांगते ते सगळं ऐकावं लागतं. त्यांच्या नियमानुसार राज्य चालवावं लागतं, राज्यकारभार आणि अर्थ व्यवहार करावे लागतात. IMF कर्ज तर दिलं पाकिस्तानला, पण त्याच्या अटी होत्या. आणि त्या अटींमध्ये तुम्ही खर्च कुठल्या कुठल्या गोष्टींवर करायचा, कुठल्या गोष्टीवर करायचा नाही, इम्पोर्ट किती करायचं, एक्सपोर्ट किती करायचं, या सगळ्याचे नियम बनवतात. शिवाय तुमच्या रुपयाचं अवमूल्यन होता कामा नये म्हणून काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे तेही ते सांगतात. म्हणजे एका डॉलरला काय, आता तो 280 त्यांचा रुपया आहे, तो 280 ते 285 या सीमारेषेमध्ये ठेवायचा. नाहीतर तुम्ही नोटा छापाल आणि तिथे उद्योग कराल, तर तसं चालत नाही. त्यांच्या नियमानुसार सगळी कामं करावी लागतात. आणि पाकिस्तान शपथेवर सांगत आहोत तर आम्ही सगळं बरोबर अगदी IMF ने सांगितलंय तसंच करतोय सगळं. आणि मग त्यांना पुढचा हप्ता द्यायचा का नाही वगैरे या सगळ्या त्यांच्या चर्चा चालू होत्या, तुम्हाला आठवत असेल आता. तर आता काय झालेलं आहे लक्षात घ्या. IMF चे लोक आले, त्यांनी बघितलं आहे तो बरोबर आहे, 280 ते 285च्या दरम्यान तर आहे. तुम्ही जर का ते पाकिस्तानामध्ये सगळी 2 नंबरची इकॉनॉमी आहे अजून सुद्धा, म्हणजे भारतामध्ये नाही, पण आता त्यांच्याकडे अजून तसाच प्रकार आहे. तर ते तिथे गेलं की त्यांना एक आणखी सांगितलेलं होतं की काळ्या बाजारामध्ये डॉलर मिळतो तो आणि बँकेत मिळतो तो, याच्यामध्ये फरक होता. आणि हा रेट मधला फरक हा हे करायचं म्हणजे मुळात खरा काळा बाजार असतात कामा नये. ते काळ्या बाजारात तुम्ही जाल तर तिथे डॉलरची वानवा, तिथे मिळतच नाही डॉलर. देशामध्ये तुम्ही विचारलं बँकाकडे, फॉरेन करन्सी आहे आमच्याकडे, की काय हे एवढे पैसे पडलेले आहेत अजून. जसं IMF ने सांगितलं तसा आम्ही खर्च करतो. सर वाटलं IMF कुठेतरी काहीतरी भानगड आहे. हे जर का हे असं असेल तर यांचा रुपया तर घसरायला पाहिजे होता. 280 ने सांगा 330 पर्यंत खाली जायला पाहिजे होता, ज्या पद्धतीमध्ये सगळे आर्थिक आकडे दिसत आहेत. ते दिसत कसं नाही, म्हणून त्यांनी पुलामध्ये जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. त्या चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी लक्षात आलं मित्रांनो, 1100 कोटी, 1100 कोटी डॉलर्सचा गफला गेलेला आहे. तर गफला काय केलं, मग आणखी जर का खोलामध्ये गेले तर त्यांच्या लक्षात आलं एका वर्षात काहीतरी 5.5 कोटी आणि उरलेले दुसऱ्या वर्षामध्ये, असे ते कट्टम भरती झालेले आहेत 1100 कोटी डॉलर. आणि त्याचा हिशोब नाही कुठे. आता हिशोब नाही कुठे असं कसं काय होईल, सरकारी खर्च आहे. तर काय केलं लक्षात घ्या, तिथून जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं की गफला कुठे झालेला आहे, तर चीनशी झालेल्या आयात निर्यात व्यापारामध्ये. चीनने प्रामाणिकपणे आपला जो सगळा निर्यातीचा डेटा आहे तो इंटरनॅशनल सेंटरला त्यांनी पाठवून दिला. मला वाटतं ते जिनिव्हा मध्ये काहीतरी इंटरनॅशनल सेंटर आहे, त्यांच्याकडे तुम्हाला सबमिट करायचा की आमची आयात निर्याती अशी आहे. आणि प्रत्येक HSN कोड असतो ना, हार्मोनाइज नंबर जो दिलेला असतो, प्रत्येक कॅटेगरीचा एक वस्तू आहे, की समजा स्टीलच्या वस्तू असतील की काय तांब्याच्या वस्तू असतील, सोपं करून सांगते तुम्हाला, टेक्सटाईल असेल तर त्याचे वेगवेगळे कोड आहेत. त्या कोड मध्ये तुम्ही काय काय आयात केली हे तिकडे कळवायचं असतं. चीनने ते कळवून टाकलं. आता चीन म्हणतो की पाकिस्तानला आम्ही 100 रुपयाचा माल निर्यात केला. पाकिस्तान म्हणतो की आम्ही 40 रुपयाचा माल चीनकडून आयात केला. आला की नाही घपला. चीन म्हणतो 100 रुपये, पाकिस्तान म्हणतो 40 रुपये, उरलेले 60 रुपये गेले कुठे. पाकिस्तानच्या पुस्तकामध्ये या 60 रुपयाची आयात दिसत का नाही,
ह्याची जेव्हा चौकशी करायला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं की सगळं अंडर इन्व्हॉइसिंग झालं. अंडर इन्व्हॉइसिंग झालंय म्हणजे सिस्टीम मध्ये टाकताना 100 रुपयाची आयात दाखवलेलीच नाही, ती 40 रुपयाची दाखवली. आणि असं करून बँकेकडे एक्सचेंज, फॉरेन एक्सचेंज आहे, IMF सांगितलं तसं बरोबर सगळं तिकडे एवढा एक्सचेंज असला म्हणजे तुमच्याकडे तेवढा एक्सचेंज दिसतोय तिकडे. तर तो दिसला तरी प्रत्यक्षात नाही आणि म्हणून तिकडे नोटांची वानवा झालेली आहे. हे सगळं जे गणित आहे हे करता करता IMFच्या लक्षात आलं यांनी आपल्याला उल्लू बनवलेलं आहे. सगळ्या पाश्चात्य देशांना उल्लू बनवलेला आहे. आणि अवस्था कुठपर्यंत आहे बघा, जो काही IMFचा पुढचा हप्ता यायचा आहे ना, तो हप्ता आधीच खर्च करून बसलेले आहेत. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे ते येतील त्यानंतर मी आयात करीन वगैरे भानगड नाही, ती आयात सगळी ऑलरेडी झालेलीच आहे. आता हे सगळं उकरून काढायचं, त्याच्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरायचं, ही सगळी जबाबदारी कोणाची आली? हे सगळं प्रूव्ह करायची जबाबदारी आली IMF वरती. त्यांनी डोकेफोड करायची आणि त्यांना ते बघा यांनी हजीरपणा केलेला दिसतोय. बरं आता चीन म्हणतो मी 100 रुपयाचा माल पाठवलाय, म्हणतात 40 रुपयाचा पाठवला, म्हणजे सिस्टीम मध्ये 40 रुपये गेलेले दिसत आहेत. उरलेले 60 रुपये चीनला मिळाले का नाही? चीनला तर मिळालेले असणार. ते कुठल्या मार्गाने मिळाले आणि कसे मिळाले याचा हिशोब कुठे आहे का माहिती नाही. आणि हे सगळं जर का क्रिप्टोमध्ये सेटल केलं असेल, कारण आजच्या घडीला मनी लॉन्डरिंग जे आहे आणि हे असली जी पेमेंट्स आहेत ती सगळी क्रिप्टो मधून हँडल होत असतात. आमच्याकडे बऱ्याच लोकांना क्रेज आहे, क्रिप्टो 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 मध्ये इन्व्हेस्ट करा, क्रिप्टो मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही जो पैसा टाकता ना तो पैसा कसा वापरला जातो आपल्याला माहिती नाही, कारण त्याचा ट्रेस सरकार दरबारी असतो अर्थात. ते त्यांना वेगवेगळे टूल्स घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय कळत नाही ते काय असो, तो भाग वेगळा. आणि आता अं, जेव्हा US शेअर मार्केट कोसळलं, ते चीनवर 100% टेरिफ लावला त्याच्यानंतर त्यात क्रिप्टो पण घसरलाय जवळजवळ. असं म्हणतात की 400 बिलियन डॉलरचा फटका इथे ना तिथे बसलाय, सामान्य गुंतवणूकदाराला पण बसलाय आणि सगळ्यांना बसलाय. तो एक वेगळा विषय आहे, तो बघू आपण. हे क्रिप्टो ट्रान्झॅक्शन झाली नाहीयेत ना, आणि क्रिप्टो ट्रान्झॅक्शन अशीच होत नसतात, लक्षात घ्या. त्याच्यासाठी अं, भारताची पॉलिसी सुद्धा नाही आहे क्रिप्टोसाठी. पाकिस्तानने अचानक बसून पॉलिसी ठरवली क्रिप्टोसाठी, आणि ती सुद्धा त्या पहलगामच्या काही दिवस आधी. म्हणजे ते जे डील झालं ना, ट्रम्पचा कोण तो आहे, त्यांची कंपनी त्याच्या जावयाची का कोणाची पार्टनरशिप मध्ये, आणि त्याच्यात यांचे सगळे व्यवहार वगैरे, त्यांचं आणि यांचं डील क्रिप्टोमध्ये संबंध काय पाकिस्तानचा? त्याच्यासाठी त्यांनी पॉलिसी बनवली, पॉलिसी बनवल्यानंतर हे डील झालं आणि त्याच्यातून सगळं. म्हणजे IMF ला टोपीशी घातली गेलेली आहे. ते साक्षीदार कोण कोण आहेत आणि तिचे भागीदार कोण कोण आहेत, हा प्रश्न तुम्हाला नाही का पडत? मला तर पडलेला आहे. आता मला हे खरं समजतच नव्हतं की हे क्रिप्टो डील झालंच कसं आणि कशासाठी झालं. भारतासारखा ज्याच्याकडे 600-700 कोटी डॉलर हे तुमच्या बँकेमध्ये फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह पडलेला आहे, आणि असं असताना तुम्ही अजून क्रिप्टोची पॉलिसी सुद्धा बनवली नाहीये आमच्या वित्त मंत्रालयाने. मग यांना गरज काय पडलेली होती, हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. आणि हे जे 1100 कोटी डॉलरची जी काही टोपी घातलेली अमेरिकेला, त्या अमेरिका सरपडलाय, हात सोडत बसलाय की तोही भागीदार आहे, ह्याच्याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. कारण सर्व जगामध्ये युक्रेन हे दुसरं राष्ट्र आहे जिथे हे असलं मनी लॉन्डरिंग चालतं. आणि बरोबर त्याच काळामध्ये, लक्षात घ्या, त्याच काळामध्ये पाकिस्तान आणि युक्रेन यांचं सख्य झालं. मग पाकिस्तानकडून त्यांनी दारुगोळा विकत घेतला त्यांच्या युद्धासाठी वगैरे, कारण त्यांच्याकडे ज्या काही तोफा होत्या त्याच्या पद्धतीचा दारुगोळा पाकिस्तानात बनवला जातो असं त्यांना जावही शोध लागला, तेव्हा त्यांनी तिथून नेलेला होता. आणि हे सगळं कसं झालं, काय झालं, त्याचे पैसे कोणाला कुठून कसे मिळाले. आणि युक्रेन माहेरघर आहे सगळ्या मनी लॉन्डरिंगचं. आपल्या पुढे हा सगळा इतिहास जो आहे ना, तो युक्रेन हे किती काळं राष्ट्र आहे आपल्याला माहिती नाही यांच्या घडीला. भारतात तरी माहिती नाहीये, परंतु व्हेरी डेंजरस डेस्टिनेशन. सगळी जी परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे, आता ह्याच्यातून काय होणार, कारण त्यांना माहिती आहे राष्ट्र दिवाळखोरी तर झालेलीच आहे.
एकसंध तरी राहणार का नाही हे कोणाला माहितीये. उद्या जर का पाकिस्तानचं विघटन झालं तर $1100 जे आहे त्याची जबाबदारी कुठला घटक राज्य घेणार त्याच्यातून, हा प्रश्न नाही का तयार. मला तरी वाटतं तयार होणार. मला हसू आवरत नाहीये की इतका दिवाळखोर मित्र शोधला कसा, त्याच्यावर विश्वास कसा टाकला आणि काय म्हणून विश्वास टाकला, असाच हिशोब नाही. केवळ IMF उल्लू नाही बनलेली, अमेरिका उल्लू बनले, वारंवार उल्लू बनलेली आहे. तुम्हाला जर का इतिहासातले दाखले काढायचे म्हटले ना तर ते शेकडो घरी मिळतील. इतके वेळा अमेरिकेला उल्लू बनवलेलं आहे. 9/11चा हल्ला म्हणजे काय होतं, प्रशिक्षण कुठे झालेलं होतं, आणि यांच्याकडे जर का माहिती होती पाकिस्तानातून पैसा गेलेला आहे त्या टेररिस्टना, पाकिस्तान दुबई मारली, तो कसा गेला, कोणी केला, आणि या सगळ्याचे डिटेल तुमच्याकडे नव्हते. तुम्ही अमेरिकेला सावध नव्हते करू शकत. सगळे प्रश्न आहेत. आणि यांना ते देखील उल्लू बनायला बसलेले आहेत. त्यांना चीन उल्लू बनवतो, त्यांना पाकिस्तान उल्लू बनवतो, त्यांना युक्रेन उल्लू बनवतो. उल्लूच बनायचं ठरलं, कारण ते उल्लू नाही बनत. त्यांचे नेते जे आहेत अमाप पैसा घेऊन बसलेले आहेत. मी एकदा म्हटलेलं होतं, अमेरिका आणि पाकिस्तान दोघांची परिस्थिती वेगळी नाहीये, दोघेही एकाच लाईनवर चाललेले दिसतात मला. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या. तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की हा व्हिडिओचे जे तुम्हाला व्ह्यूज दिसतात ना, हे तुमच्यासारखे प्रेक्षक शेअर करून त्याचा प्रसार करतायत म्हणून, अन्यथा मला प्रत्यक्षात जे व्यासपीठ आहे युट्यूबचं त्याच्याकडून फारशी मदत मिळताना दिसत नाहीये. म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद परत एकदा त्यासाठी खास देते. नमस्कार.